मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. हर्सुल पोलिसांनी रोड रॉबरी प्रकरणाचा छडा लावत योगेश लहानू फसाळे, जयराम महादू पारदी आणि सोपान हरी पारदी यांना अटक केली. आरोपींनी एदू फायनान्सचा कर्मचारी नवनाथ चंदर मोरे यांच्याकडील रोख रक्कम, टॅब आणि बॅग लुटली होती. पोलिसांनी 3,63,880 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक विमला M, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर सुनील आहेर तसेच अनिल गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, भारत खाडे, गिरीधर खोडे तसेच तुकाराम भोये, मयूर आव्हाड, धनंजय माळेकर, आनंद कोरडे, प्रशांत काकड, संदीप नागपुरे आणि हेमंत गिलबिले यांनी केली आहे. नमस्कार. नाशिक ग्रामीणमधील हर्सुल पोलीस स्टेशन येथे 5 जून 2026 रोजी बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकलेली होती आणि त्याच्याकडील एकूण 84,880 रुपये ते चोरीस गेलेले होते. सदर गुन्ह्याचा तपास हर्सुल पोलीस स्टेशनने स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने केला व एक विशेष तपास पथक नेमून यातील आरोपींना आम्ही जेरबंद केले आहे. एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून गेलेला 84,880 रुपयाचा रोख रक्कम तसेच एक टॅब, 3 मोबाईल, एक स्पोर्ट्स बाईक जी की साधारणतः 2.5 लाखाची आहे असा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे. एकूण 3,63,880 रुपयाचा मुद्देमाल हर्सुल पोलीस स्टेशनने रिकवर केलेला आहे. यातील 3 आरोपींना आम्ही अटक केले आहे. माननीय न्यायालयाकडून त्यांना 2 दिवस पीस मिळालेली आहे. अधिक तपास करीत आहोत. किरण आहेर, C24 तास, नाशिक.